उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली. बारामतीत एका शाळेत एकमेकांकडे पाहण्यावरून मुलांनी मारामारी केली. कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरीही कायदा त्याला दाखवा. पोलिसांनी मोठ्या बापाचा मुलगा असला म्हणून हायगय करू नये. अलीकडे कॅफेचा नवीन पायंडा पडला आहे. कॅफेत काहीही वेडेवाकडेपणा चालतो. लक्षात घ्या, काळ कोणासाठी थांबत नाही. शाळेत शिकणारी मुले काही ना काही चुकीचे करतात. मी त्या शिक्षण संस्थेचे नाव घेत नाही. काही मुलांनी नो कॉम्प्रोमाइज ग्रुप अशा पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुप आणि इंस्टाग्राम ग्रुप तयार केले आहेत. ते लगेचच बंद करा. मुलांनो, जर तुम्ही चुकीच्या रस्त्याने गेलात तर अलीकडे काहीही शोधता येते. त्यामुळे अशा गोष्टींना अजिबात थारा देऊ नका. लहान वयातच मुलामुलींचा पाय घसरतो. कृपा करून आपण आपल्या आईवडिलांना कमीपणा वाटेल असे कृत्य करू नका. तुमच्यावर राज्याचे, देशाचे भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही उद्या देशाचे जबाबदार नागरिक बनणार आहात. तुम्हाला देशाला पुढे न्यायचे आहे, असे अजितदादांनी सांगितले. ट्रक आणि 2 ऑटो रिक्षामध्ये अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रकमध्ये रेल्वे ट्रॅकवर अंथरण्यासाठी लागणारे लोखंडी रॉड होते. ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाला. ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करत असताना या ट्रकमध्ये लोखंडी रॉड निसटले आणि ऑटो रिक्षावर जाऊन पडले. या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी व्यक्तींची परिस्थिती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात तेलंगणामधील वारंगल जिल्ह्याच्या वारंगल मामुनुरू रोडवर घडला. या रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रेल्वेच्या ट्रॅकसाठी लागणारे लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकने ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेकच्या नादात लोखंडी रॉड निसटले आणि ऑटो रिक्षावर जाऊन आदळले. या घटनेत 7 जणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर 6 जण गंभीर आहेत. जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदी परिसरातील सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श बालक मंदिर शिवाजीनगर मोदी सोलापूर येथे 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर प्रमुख अतिथी साहित्यिक व शाक्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर अंगद मुके, संस्था अध्यक्ष श्यामलाताई गायकवाड, संस्था सचिव अरुणराव गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनीता गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सांगळे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर धोत्रे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार देशभक्तीपर गीतावर लेझिम नृत्य, देशभक्तीपर समूह गीत, कवायत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शाळेच्या वतीने सर्व प्रमुख अतिथींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सांगळे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर धोत्रे यांनी केले. सूत्रसंचालन साठे यांनी केले. कार्यक्रमास पालक, महिला पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांनीच भरभरून कौतुक केले. पण यामधल्या नृत्यावर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली. सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका करण्यात आली. यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता. अखेर आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळत नृत्य करताना दिसत असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. काही संघटनांनी याविरोधात आंदोलनही केले. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. यावर राज्य सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, मी स्वतः काल निर्माते आणि दिग्दर्शक यांना फोन केला होता. आजची त्यात सकारात्मक बाजू आहे की नाचण्याचा भाग होता तो काढून टाकण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 14चे माजी नगरसेवक हारुण शेख यांच्या संपर्क कार्यालयासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
विश्वनाथ साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अल्पसंख्याक सोलापूर शहर युवक अध्यक्ष नजीब सलीम शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले। नजीब शेख यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ साबळे, माजी नगरसेवक गोविंदराव एकबोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाहिद विजापुरे या मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अजीम जमादार, शोएब कडिचूर, सत्तारभाई शेख, मुजम्मिल शेख, शुकुर शेख, हाजी महमूद शेख, नईम मैंदरगी, युनुस शेख, सलीम शेख, आसिफ शेख, आबिद शेख, अखलाक यादगीर, मुदस्सर बिराजदार, महबूब निजाम, सलीम मनुरे, महमूद कुरेशी, इब्राहिम कलबुर्गी, अफजल शेख, अफजान शेख, इब्राहिम रजभरे, मैनुद्दीन कोंडा, शिकलगर, अकबर शेख, ताहिर बागवान आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक हारून शेख यांनी केले। शेवटी सर्व मान्यवरांचे आभार हारून शेख यांनी मानले। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो। सर्व धर्मीय असा हा आपला भारत देश आहे। सर्व धर्म जातीपातीला घेऊन जाणारा हा आपला पक्ष आहे। या प्रजासत्ताक दिनाचा अर्थच असा आहे की आज खऱ्या अर्थाने शासकीय कामाला, कायद्याच्या कामाला सुरुवात केली। ज्यांनी या भारताची राज्यघटना लिहिली, बाबासाहेब आंबेडकरांनी, ती राज्यघटना खरोखर त्याचा अंमल हा 26 जानेवारीला सुरू झाला। आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76व्या वर्षात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। त्यात अनेक तुम्हाला सांगतो जाती धर्माच्या लोकांचा विचार करून बाबासाहेबांनी ही राज्यघटना लिहिली आहे। सर्व लोकशाही टिकली पाहिजे, सर्वांना मान सन्मान मिळाला पाहिजे, सर्वांचं बहुमताचा आदर करून हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीचा आपण मानतो, पाळतो आणि यात सर्वात मोठा सहभाग आहे काँग्रेस पक्षाचा। मैं बधाई देता हूँ कि वो इतने साल से यहाँ पे कार्यक्रम करते हैं और उनके अंदर सबसे बड़ी बात ये है कि जो निष्ठा है, जो आज के दौर में बहुत कम देखने को मिलती है, उनसे हमको बहुत कुछ सीखना है। और निष्ठा ही पार्टी के लिए जो उन्होंने निष्ठा रखी है। प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोगाव येथे सरपंच वनिता मधुकर सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष सदस्य लक्ष्मण बिराजदार हे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शरणप्पा कलशेट्टी व अनिल मुलगे यांनी केले। ध्वजकट्ट्याचे पूजन तंटामुक्त समिती अध्यक्ष महादेव पाटील यांनी केले। यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जगताप, ललिता कलशेट्टी, डॉक्टर लिंगराज नडगेरी, मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे, सूर्यकांत जिरगे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली, आरोग्याविषयी माहिती देण्यात आली, कुष्ठरोगाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली। यावेळी सरपंच वनिता सुरवसे यांनी मार्गदर्शन केले। त्यांच्या हस्ते दिव्यांगांना चेक वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गोगाव येथे 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वनिता सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुंडलिक वाघमारे, शंकर कारभारी, छाया भोसले, महादेव चव्हाण, ज्योती आलुरे, सुधीर जगताप, गंगाधर कोंडे, परमेश्वर गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कारभारी यांनी मानले। सध्या बीड हे गुन्हेगारी घटनांचे केंद्रस्थान ठरत आहे। जिल्ह्यातून अनेक खून, दरोडे आणि गोळीबारीच्या घटना समोर येत आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाने राजकीय वातावरण ढवळून निघाले। कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराडलाच देशमुखांच्या हत्येचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे। या प्रकरणी एसआयटीने वाल्मिकवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। त्यामुळे वाल्मिकचा पाय खोलात जाताना दिसत आहे। एकीकडे वाल्मिकच्या अडचणी वाढत असताना आता त्याचा मुलगा सुशील कराड एका खून प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा खून प्रकरणात सुशीलचे नाव समोर आले आहे। 22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयाजवळील प्रांगणात महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। आता याच हत्या प्रकरणात सुशीलचा हात असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे।
त्यानंतर आता पोलीस खात्यातील हालचालींना वेग आला आहे. मयत व्यापारी मुंडे यांच्या हत्या प्रकरणात मुंडे कुटुंब बीडच्या आंबेजोगाई येथील पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेणार आहेत. व्यापारी मुंडे यांच्या हत्येला 15 महिने उलटून गेले तरीही आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. आता हे प्रकरण परळी पोलिसांकडून काढून घेण्यात आले असून हे DYSP दर्जाचे पोलीस अधिकारी चोरमले याचा तपास करणार आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी हा निर्णय घेतला आहे. मौजे ग्रामपंचायत कार्यालय सलगर येथे 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडा वंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयशेखर पाटील, सातलिंग कल्याणी गुंडर्गी यांनी स्वीकारले. ज्योतिताई संजयकुमार डोंगराचे सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पोलीस पाटील श्रीशैल बिराजदार, जिल्हा परिषद सोलापूर महिला बालकल्याण माजी सभापती प्रवीण शेटगार यांच्या हस्ते शिलाफलक याची पूजा करण्यात आली. तसेच महान नेते महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे फोटोचे पूजन इक्बाल हसन बिराजदार, माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद तात्यासाहेब देशमुख, नेहरू युवा मंडळ अध्यक्ष यांनी केली. ध्वजारोहण कट्ट्याची पूजा संतोष सिद्धरामप्पा माशाळे यांनी केली. त्यानंतर सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सलगर यांच्याकडून अंगणवाडी मुलांना गणवेश वाटप, काशीनाथ रामण्णा कुंभार ग्रामपंचायत उपसरपंच अर्जुन हनुमंत जमादार, ग्रामपंचायत सदस्य मल्लीनाथ चंद्राम भाजगी, माजी ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास अप्पाराव झिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल गुरण्णा कालिबत, डेप्युटी सरपंच यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच ज्योती संजयकुमार डोंगराजे, उपसरपंच काशीनाथ कुंभार तसेच ग्रामपंचायत सदस्या, ग्रामपंचायत अधिकारी, गाव कामगार, तलाठी तसेच आजी माजी सैनिक, गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, स्टाफ, कामगार, महसूल सेवक आणि ग्रामपंचायत लिपिक, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड उर्दू शाळा सलगर येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी, गावातील अधिकारी पदाधिकारी तसेच सलगर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या वतीने 29 व 30 जानेवारी 2025 या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र बार्शी रोड सोलापूर येथे 17व्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवार 29 जानेवारी 2025 रोजी खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड हे राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर नितीश कुमार रणशूर, भरडधान्य संशोधन केंद्र सोलापूरचे प्रभारी अधिकारी डॉक्टर बसवराज रायगोंड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी नौका पुणेचे समन्वयक डॉक्टर संजय देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी संशोधक संचालक डॉक्टर SD गोरंटीवार आदी उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉक्टर राजीव मराठे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी सहसंचालक पुण्याचे दत्तात्रय गावसाने विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विभाग प्रमुख तुषार जाधव हे ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मॅप माय क्रॅप संचालक राजेंद्र शितोळे, नाबार्डचे DDM नितीन शेळके मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवात दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिके, तांत्रिक चर्चासत्रे, कृषी प्रदर्शन याद्वारे विविध आधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा या केंद्राचे प्रमुख डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी केले आहे. हे आपण आयोजन करतो आहोत. हे 17वं वर्ष आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. सतत 2009 पासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजन करत आहे. आणि हा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये 3 मुख्य घटक असतात. त्याच्यामधला पहिला जो घटक आहे की लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन, ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष उभी पिकं, प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहे.
आणि त्या लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशनमध्ये जवळपास आपण पाहतोय की जे काही 36 वेगवेगळी पिकं आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याला महत्त्वाचे असे, त्याच्यामध्ये फुल पिकापासून फळ पिकापर्यंत 36 महत्त्वाच्या पिकामध्ये 54 विविध कृषी तंत्रज्ञान तिथं दर्शविण्यात आलेलं आहे, 54 प्रकारचं. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रत्यक्ष तर भगर, राळा, ज्वारी, रोट्याची ज्वारी, लाह्याची ज्वारी, मका, स्वीटकॉर्न, कडधान्य, तसंच गळीत धान्य, भाजीपाल्यामध्ये डोळी मिरची असेल, कलिंगड, खरबूज असेल, भेंडी असेल, वांगी असेल, पालक, मेथी, शेवगा इत्यादी पिकं आणि पालेभाज्या पिकं. याचबरोबर चहा पिकामध्ये संकरित नेपियर असेल, रांजण घास, दसरथ, लसूण घास, कडवळ इत्यादी असतील. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे अट्रॅक्शन आहे, केवळ 24 स्क्वेअर फुटामध्ये 12 प्रकारचा भाजीपाला, ते पण सेंद्रिय पद्धतीनं, असं कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेलं जिजाई नॅनो किचन गार्डन, त्याला आपण छोट्या स्वरूपामध्ये परसबाग असं म्हणतो. तर त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण तिथं आहे की जे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे की ती बाग आपण आपल्या बॅकयार्डमध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये, जागा नसेल तर टेरेसवर अशी केलेली भरपूर उदाहरणं आहेत. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राने हे तंत्रज्ञान शेतकऱ्या क्षेत्रावर अकोला तालुक्यामध्ये महिला भगिनीनं ते तयार केलेलं आहे. तर याचंही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसंच QR कोड बेस्ड कृषी तंत्रज्ञान माहिती फलक या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी जे तंत्र कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेलं आहे नाविन्यपूर्ण, त्याचं पण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. श्री नितीन शेट्टी साहेब, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे तुषार जाधव साहेब आणि सुरेश साहेब हेही उपस्थित राहणार आहेत. तर असा हा कार्यक्रम कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा दरवर्षीप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राने ठेवलेला आहे. माझी जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं हा कार्यक्रम आपण अटेंड करावा, उपस्थित राहावं, ज्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला सुधारित कृषी तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे आणि ते आपल्या शेतावर कसं आपण लागू करू शकतो किंवा मल्टिप्लाय करू शकतो याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या माध्यमातून मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की कृषी तंत्रज्ञान महोत्सवासाठी आपल्यालाही विनंती करतो की आपण तुम्हाला कृषी विज्ञान केंद्राचं बार्शी रोडला ऑफिस आहे, त्या ठिकाणीच हा कार्यक्रम होणार आहे. तर आपण जास्त संख्येने उपस्थित राहतो. या वर्षीचा अट्रॅक्शन जसं मी सांगितलं तुम्हाला, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती जो भाग आहे की आता आपण बघतोय की लेबरची समस्या आपल्याकडे असते किंवा आपल्याकडं पाहतोय की वेगवेगळ्या अडचणी आहेत, लाईट कंटिन्यू आपल्याकडे राहत नाही. पुण्यात दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार गुइलेन बॅरे सिंड्रोम या रुग्णांची संख्या 100 पार पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे कालच एका GBS संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुण्यात ही रुग्णसंख्या वाढत असून चिंतेचे कारण बनले आहे. GBSचा पहिला बळी गेल्यानंतर मोदी सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. आजाराला आळा घालण्यासाठी सरकारने 7 तज्ज्ञ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्याला आजार रोखण्यासाठी सर्व तऱ्हेने मदत करणार आहे. देशात GBSचे सर्वाधिक रुग्ण राज्यात आहेत. त्यातही पुणे जिल्हा हॉटस्पॉट बनला आहे. रुग्णसंख्या 100च्या पुढे गेल्याने या आजाराविषयी भीती वाढत चालली आहे. आजार नेमका कशामुळे होतो याबाबतही नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. दूषित पाणी, शिळे अन्न आदी कारणे सांगितली जात असली तरी अद्याप ठोस माहिती पुढे आलेली नाही. दरम्यान प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. पुण्यात प्रशासनाने घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम सुरू केले असून संशयितांची माहितीही संकलित केली जात आहे. राज्य पातळीवरही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पण या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून येत असल्याने देशाचे लक्ष कोरोनानंतर पुन्हा एकदा GBS कडे वळले आहे. टोटल आज PMC में 67 केसेस रिपोर्ट हुए हैं. उसमें से 11 केसेस है वो PMC एरिया के हैं. PCMC में 13 केसेस और रूरल एरिया में 43. ऐसे आज टोटल 67 केसेस रिपोर्ट हुए हैं. वार्ड में आज 21 पेशेंट्स हैं. ICU में ऑक्सीजन के ऊपर 30 और वेंटिलेटर पे 13 पेशेंट है. डिस्चार्ज 3 पेशेंट हो गए हैं. मैम, इसको कंट्रोल करने के लिए या इसके जन जागृति करने के लिए PMC द्वारा क्या क्या एफर्ट ले जा रहे हैं? आप खुद फील्ड पे जा रहे हैं, क्या क्या आप उपक्रम चला रहे हैं इस वक्त?
हमने पूरा 64 टीम्स हैं हमारे, जहाँ जिसमें हमने नर्सेस और हमारी आशा वर्कर्स हैं उनकी टीम बनाए हुए हैं। हमारे डॉक्टर्स, वार्ड एमओ, वार्ड मेडिकल ऑफिसर्स और जोनल मेडिकल ऑफिसर्स भी वहाँ पे है। हम पूरा दिन फील्ड में थे। यहाँ पे हमने सर्वे करना शुरू किया है। सबसे पहले जहाँ पे ज़्यादा केसेस रिपोर्ट हुए थे किरकिटवाड़ी, वहाँ पे आज हमने सर्वे किया हुआ है। उसमें हम सर्वे के साथ साथ वो इन्फॉर्मेशन ले रहे हैं कि कौन से यानी किसी को ऐसे सडन पैरालिसिस के कुछ सिम्टम्स है क्या, वो हम उसके लिए सर्वे कर रहे हैं। और लोगों में सर्वे के ज़रिए ये सर्वे के साथ साथ उनको आईसी भी कर रहे हैं कि उन्होंने क्या क्या प्रिकॉशन लेनी है, डरना नहीं है। ये जो भी बातें अभी ये बीमारी से रिलेटेड है कि उन्होंने हैंड हाइजीन रखना है, उन्होंने पानी उबाल के ठंडा करके पीना है, फिर कच्चा कोई भी फूड नहीं कंज्यूम करना है। तो ये इससे रिलेटेड जो भी है वो हम उनमें अवेयरनेस कर रहे हैं। अवेयरनेस कर रहे हैं मैम। इसकी सडन जो स्पाइक हुआ है, इसकी वजह आपको प्राइमरीली क्या लग रही है, और ये फैले नहीं, इसके लिए क्या कुछ अवेयरनेस कार्यक्रम रख चलाए? जैसे मैंने आपको बताया कि ये जो केसेस है वो पर्टिकुलर एरिया में है, तो अभी फ़िलहाल तो वहाँ पे जो पानी की वजह से ये कॉन्टामिनेटेड वाटर की वजह से ये हुआ है, तो इसलिए वहाँ पे पानी के सैंपल भी है, वो भी टेस्ट कर रहे हैं। उनको अभी रिपोर्ट अभी आने ये आ रहे हैं, उसके बाकी रिपोर्ट आ रहे हैं। तो ये सब हम कर रहे हैं। एनआईवी में भी सैंपल्स भेजे हैं टेस्टिंग के लिए, तो उसका रिपोर्ट अभी आना बाकी है। मैम इसके सिम्टम्स क्या है और किस तरह लोग अपने आप को तो इसमें ऐसा पर्टिकुलर एज ग्रुप है नहीं, बच्चों से लेके जो ओल्ड एज तक किसी को भी ये बीमारी हो सकती है। अभी का जो फ़िलहाल जो एरिया उसके बारे में हम बात कर रहे हैं, तो ये जो है वो कोई डिसीज़ नहीं, ये सिंड्रोम है। तो ये जो सिंड्रोम है वो बहुत सारे बीमारियों की वजह से है। कभी ऑटो इम्यून भी हो सकता है, कभी जो अपने शरीर में जो है अपना एंटीबॉडीज़ तैयार होके वो अपने नर्वस सिस्टम पे अटैक करता है, इसकी वजह से होता है। तो ये मल्टीपल रीजंस इसके हैं। अभी का जो ये है इसमें जो पेशेंट्स दिखाई दिए हैं उनमें किसी को फीवर की हिस्ट्री है, किसी को डायरिया हो गया है, लूज़ मोशंस थे, और उसके बाद ये उनको वीकनेस ऐसा महसूस हुआ है और उसकी वजह से ये हुआ है। मैम आपकी फील्ड की एक्टिविटी के बारे में थोड़ा सा आप मुझे बताएं, तो लोगों से अपील क्या करेंगे आप? लोगों से हम यही अपील करेंगे कि डरने की इसमें ज़रा भी ज़रूरत नहीं है। आप खुद का ख्याल रखिए। जो इंफॉर्मेशन आती है वो गवर्नमेंट के थ्रू जो हम बताएंगे, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट के ज़रिए जो भी हम आपको बताएंगे उसके ऊपर आप विश्वास रखिए। सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि अगर आपको ऐसे कुछ भी लक्षण हैं तो वो खुद किसी भी मेडिकल स्टोर से दवा ना लें। नज़दीक के जो डॉक्टर्स प्राइवेट रहेंगे या गवर्नमेंट के रहेंगे उनको जाके आप दिखाइए, और जितना जल्द से जल्द आप जाएंगे और जल्द से जल्द उसका ट्रीटमेंट होगा, उससे रिकवरी फास्ट होगी। सेल्फ मेडिकेशन ना करें, सबसे इम्पोर्टेंट यही है। सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या सोलार पार्क योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन MSCBच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी केले. सोमवारी केळकर या सोलापुरात आल्या असता आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सोलार पार्क योजनेच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री सूर्यगृह योजना देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना 1 कोटीची मदत देण्याचे सरकारचे धोरण आहे. 7.5 HP, 5 HP, 3 HP मोटरसाठी सोलर पार्क योजना सुरू करण्यात आली असून सरकारच्या जुन्या धोरणात बदल करण्याची गरज आहे. लोड शेडिंग कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोलापूर जिल्ह्यात 3,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. याबद्दलचीही माहिती त्यांनी दिली. तसेच सौर कृषी पंप, स्मार्ट मीटर, परिमंडळ कार्यालय आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. भविष्यात परिमंडळ कार्यालय पुन्हा सोलापुरात सुरू करण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला.
येत्या 29 जानेवारी रोजी उद्योजकांच्या विजेबाबतच्या प्रश्नावर मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला सोलापूर महावितरण अधीक्षक सुनील माने, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे व महावितरणचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. इथे सुद्धा आता जवळजवळ 800 मेगावॅटची सोलर पार्क या सोलापूरमध्ये होत आहे. तर त्याच्या माध्यमातून दिवसा शेतकऱ्यांना ही वीज मिळावी यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे आणि ज्या सरकारी जमिनी आहेत त्या सबलीज करून वेगवेगळ्या कंपन्यांना ओपन टेंडर घेऊन त्यांना हे सोलर पार्क उभं करण्यासाठी दिलेले आहे. आणि ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री सोलर पार्क ही योजना आहे. त्याचबरोबर आता जे शहरामध्ये किंवा ग्रामीणमधले जे घरगुती कनेक्शन्स आहेत त्यांना ही जी प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना आहे की वरती तुम्ही सोलर पॅनल बसवा आणि त्याची सबसिडी घ्या. तर खरं तर लोकांना हे मॅक्सिमम लोकांनी घ्यावं. जवळजवळ आता एक 15-20 हजार अर्जामध्ये इथं 3-1 हजार लोकांनी घेतलं आहे. तसं याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. आणि जिल्ह्यामध्ये जे 5,000 वरची लोकसंख्या असलेलं एखादं गाव निवडून त्याला 1 करोड रुपयाची मदत प्रधानमंत्र्यांच्या फंडमधून होणार आहे. तर या सगळ्यामध्ये जे सोलर पंप्स सौर कृषीसाठी मुद्दाम कृषी शेतकऱ्यांसाठी मिळतात तर त्याच्यामध्ये जे काही अडचणी आहेत आपल्याकडे वॉटर टेबल खाली असल्यामुळं 5 जिथं 3 HP देणार तिथं 5 HP द्यावं, जिथं 5 आहे तिथे 7.5 HP द्यावं, अशा पद्धतीची मागणी मी केली आहे. कारण आमच्या इकडे जत आणि हा आपला भाग लगत असल्यामुळं त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे कशी रिक्वायरमेंट आहे. तर ही एवढी चांगली योजना आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला आपापलं मोफत वीज मिळेल. तर ते लोक घेण्यासाठी आता या ज्याला म्हणतो आपण पॉलिसी सरकारचे त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. तर आज ह्या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आणि उद्योजक यंत्रमागांचे जे आज प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले. त्याच्यामध्ये जे इथं स्थानिक स्तरावर सोडणार आहेत ते आमचे अधीक्षक अभियंता त्यांची सगळी टीम ती स्थानिक स्तरावरची सोडवणूक त्याची करेलच. पण ज्या गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला सेंट्रली त्याच्यामध्ये चर्चा करावी लागणार आहे त्याच्या बाबतीतली बैठक आता आम्ही 29ला करणार आहे. आणि त्या अनुषंगाने आज मी इथे आले होते. आमचे बरेचसे इथल्या चेंबरचे लोक होते, विविध संघटना होत्या आणि भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यात आम्ही माहिती करून घेतल्या. दोन्ही जिल्हे लगतचे असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीची माहिती आहे. जेव्हा सोलर पार्क करताना शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत किंवा तिथल्या स्थानिक गावकऱ्यांच्या अडचणी आहेत, गायरानं घेतली गेली आहेत, त्याच्यामुळं त्याच्याबद्दलच्या अडचणींची सुद्धा मला जाणीव आहे. आणि तुम्हाला एक्झॅक्टली आकडेवारी पाहिजे असेल तर ती तुम्हाला नंतर आम्ही देऊ की किती सूर्यघर योजना झाल्या, किती सोलर पार्कच्या त्या प्रस्तावित आहेत, विविध प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत. आणि ही खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याला लागेल ती मदत मुख्यमंत्र्यांकडनं तशा सूचना आहे की हे सोलर पार्क तातडीनं त्याच्या उभारणी व्हायला पाहिजे. सोलार पार्क 29ची बैठक आहे आपली? नाही, ती ऑलरेडी त्याचं कामाचे टेंडर निघालेली आहेत. उद्योजकांच्या प्रश्नाच्या संदर्भात आता इथे यंत्रमाग पण आहेत, त्यांच्या अडचणी आहेत. इचलकरंजीला पण यंत्रमाग आहेत आणि त्यांच्या काही सवलती आहेत त्या चालू ठेवाव्यात अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्याबद्दलच्या ची बैठक. कोण घेणार ती बैठक? उद्योजकांचे जे प्रश्न आहेत त्यासोबत सर्वसामान्यांचे प्रश्न जर घेतले तर तेही बरोबर, फक्त उद्योजकांचे नका. नाही, ते तर आहे. सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला आमचे इथे जे अधिकारी आहेतच, लोकल अधिकारी आहेत. आपण जे सध्याला ड्राईव्ह घेतो ते ऑब्झर्व करू शुभेच्छा की आपण एवढं 3 युनिट्स सध्या काम करतात आणि योग्य तो सूचना करतात. आज उद्योजकांची पण मिटिंग झाली त्या संदर्भात पण आपण सांगितलं. आता मूळ अडचण अशी आहे सोलापूरकरांची की सोलापूर हे हॉट आहे, उष्ण आहे, आपल्याला कल्पना आहे. असं असताना मात्र दिवसातून किमान 4-5 तास प्रत्येक ठिकाणी लोड शेडिंग झाल्यासारखं होतंच. NTPC जवळ आहे काही किलोमीटर, असा सुद्धा जो पुरेसा फायदा होत नाही. लोकांच्या अडचणीत अनेक जण जे कुटुंब आहेत ते बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत, कचऱ्याची घर असतात, गरोदर माता असतात, वृद्ध व्यक्ती असतात, लहान मुलं असतात, त्यासाठी लोड शेडिंगचा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्या संदर्भात काय वेगळं करत? आता मला आत्ताच एकाने तो विषय मांडला की सुशीलकुमार शिंदे साहेब असताना नॅशनल थर्मल पॉवरचा हा प्रोजेक्ट आला आणि आम्ही दिव्याखाली अंधार असं झाले. तर आता हा केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळं मला त्याची माहिती घ्यावी लागेल आणि याच्याबद्दल नक्की आपलं लोड शेडिंग कमी करण्यासाठीच तर सोलर पार्कची योजना आहे. पण ह्या NTPCचा सोलापूरकरांना का फायदा होत नाही आहे त्याची माहिती मी घेईन.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, निवासी नायब तहसीलदार राजभाऊ भंडारे, नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड, तहसीलदार रुपाली करमळकर, पुरवठा निरीक्षण नासिर पठाण, पुरवठा निरीक्षक पुरुषोत्तम शिंदे, महसूल सहाय्यक खंडू भोसले, गोदाम कीपर शैलजा बिज्जरगी यांच्यासह दक्षिण सोलापूर तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.